हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यातल्या 23 नगर परिषदा तर नगरपंचायतींसाठी आज मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अंबरनाथच्या चिखलोलीमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा शिवसेनेचा आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मुंबई पूर्व उपनगराचा दौरा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून अनेक शाखा नव्याने सुरू केल्या जाणार। शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच। मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा। अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर युतीवर चर्चा। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। कोकाटेंची अटक टळली। माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कोकाटेंना 4 ब्लॉकेज असल्यानं बायपास करण्याचा सल्ला। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स। दादांनी मीडियाचे प्रश्न टाळले। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। राज्य निवडणूक आयोगाने ज्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली होती त्या नगरपालिका बारामती, अंबरनाथसह राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। तर 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठी आज मतदान होत आहे। आज मतदान पार पडल्यानंतर राज्यातील 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या म्हणजे रविवारी 21 डिसेंबरला ही होणार आहे आणि त्यानंतर निकाल देखील उद्या जाहीर करण्यात येईल। तर निवडणूक आयोगाने ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचा जे मतदान आहे ते पुढे ढकललेलं होतं, आज 20 डिसेंबरला ते पार पडतंय। त्यानंतर उद्या या सगळ्यांची मतमोजणी एकत्रितपणे होणार आहे आणि जो काही निकाल आहे तो उद्या लागणार आहे। आज वेगवेगळ्या ठिकाणी आता मतदान पार पडतंय। प्रत्येक ठिकाणचे अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कुठे नेमकं काय घडामोडी घडतायत, कशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया ही पार पडतीये, कशा पद्धतीचं व्यवस्थापन हे सरकारकडून करण्यात आलेलं आहे, त्या सगळ्यांचे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहोत। तर 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज हे मतदान पार पडतंय। बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यामध्ये 9 जागांसाठी आज मतदान पार पडतंय। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज पुन्हा मतदान होतंय। हे मतदान कामठी, नरखेड, रामटेक आणि कोंढाली या भागांमध्ये 9 जागांसाठी पार पडतंय। तर आज नागपूरमध्ये देखील मतदान पार पडतंय। नागपूरमध्ये 9 जागांसाठी मतदान पार पडतंय। त्यामध्ये कामठी, नरखेड, रामटेक आणि कोंढाली या भागांमध्ये 9 जागांसाठी मतदान हे पार पडतंय। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या स्थगित झालेल्या निवडणुका आज घेण्यात येत आहेत। आज त्याचं मतदान पार पडतंय। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमंडे यांच्याकडे। उदय, नागपूरमध्ये आज मतदान पार पडतंय, कशा पद्धतीचं व्यवस्थापन शासनाकडून करण्यात आलंय?
प्रियंका, अगदी खरं आहे. आज पुन्हा एकदा जे आहे ते नागपूरमध्ये 9 जागांसाठी ही मतदानाची प्रक्रिया पार पडली जाते, ज्यामध्ये कामठी, रामटेक, नरखेड आणि कोंढाळ या 4 नगरपालिकांचा समावेश आहे. गेल्यावेळी देखील या सगळ्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. मात्र या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यानंतर 20 तारखेला ही मतदानाची प्रक्रिया म्हणजे आज ही मतदानाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली. आपण सध्या कामठी परिसरामध्ये आणि कामठी परिसरातल्या प्रभाग क्रमांक 10 साठीची ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. एकट्या कामठीचा विचार केला तर 3 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 17 या 3 प्रभागांसाठी जी आहे ती ही निवडणूक होत आहे. सकाळी 7:30 वाजतापासून या निवडणुकीच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया सुरू राहणार आहे. आपण या आधी देखील पाहिलं होतं की राज्यामध्ये सर्वाधिक निवडणुका ज्या आहेत त्या नागपूरमध्ये होत्या. 27 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शांततेत पार पडल्या होत्या. मात्र आता ही फेर निवडणूक होत आहे. आपण या मतदान केंद्रावर आलेलो आहे. ब्ल्यू बेल कॉन्व्हेंटमधलं हे मतदान केंद्र आहे आणि इथं मतदारांची तुरळक गर्दी आहे, कारण मतदारांनी याआधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळं आज सकाळी तरी मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत नाही. मात्र दुपारनंतर राजकीय पक्ष सक्रिय झाल्यानंतर ही गर्दी वाढण्याची शक्यता जी आहे ती आहे. याआधी देखील आपण पाहिलं होतं की ज्या स्ट्रॉंग रूम असतील जिथं या सगळ्या एकूण 27 ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्याची सुरक्षा वाढविण्यात आली होती आणि आज देखील जी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे तिथं देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शांततेच्या मार्गाने या सगळ्या निवडणुका पार पडतील आणि स्पष्टपणे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा घोळ या सगळ्या मतदान प्रक्रियेत होणार नाही या दृष्टीनं प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून जी आहे ती काळजी घेतली जाते. या मतदान केंद्राच्या बाहेर आपण पाहतोय बॅरिकेटिंग करून कुठलेही वाहनं येणार नाही किंवा वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि मतदारांना सुलभपणे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावता येईल या दृष्टीचं नियोजन जे आहे ते इथं केलेलं आहे. निवडणूक विभागाचे कर्मचारी जे आहेत ते इथं मतदारांचं दुबार मतदार जर कोणी असेल तर त्याच्या नावासमोर स्टार लागलेला आहे की नाही याची सगळी पडताळणी करूनच जे आहे ते मतदान केंद्राच्या आत जे आहे ते सोडलं जात आहे. सकाळी 7:30 वाजता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. 5:30 वाजेपर्यंत ही सगळी मतदानाची प्रक्रिया चालेल आणि त्यानंतर उद्या जे आहे ते नागपूर जिल्ह्यातल्या 27ही नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीची जी आहे ती मतमोजणी होणार आहे. त्यामुळं उद्याच्या या सगळ्या मतमोजणीमध्ये आज फेर निवडणूक झालेल्या ठिकाणी देखील मतदार राजानं आपला कौल कोणाला दिलेला आहे हे उद्या दुपारनंतर जे आहे ते स्पष्ट होईल. मात्र आज ही मतदानाची प्रक्रिया 9ही ठिकाणी सुरू झालेली आणि अतिशय शांततेच्या मार्गाने जी आहे ती ही प्रक्रिया पुढे जात असल्याचं आपल्याला प्रियंका पाहायला मिळतं. निश्चितच उदय, तुमच्याकडून वेळोवेळी सगळे अपडेट आम्ही घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. तर बातमी आहे अंबरनाथमधून. अंबरनाथच्या चिखलोली परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 5च्या मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि छेडछाड केलेल्या मशीन या बदलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीनचा सील कायम असल्याचं म्हटलंय. जर काही छेडछाड केली असेल तर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय. तर आतमध्ये बघतो तर सगळ्या मशीन ओपन होत्या, कारण हा माझ्यासाठी धक्काच होता. कारण याच्यापूर्वी खूप निवडणुकांचं काम केलेलं आहे. तर या सकाळी 6:30 वाजल्याशिवाय जेव्हापर्यंत निवडणूक प्रतिनिधी म्हणजे उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा आपला जो पोलिंग एजंट तो असल्याशिवाय मशीन कधीच ओपन होत नाही. या ज्या मशीन ज्या ओपन केल्या त्या सगळ्या 6च्या 6 मशीन बदलण्यात याव्या आणि जे अधिकारी याच्यात आहेत त्या अधिकाऱ्यांच्या हातून ही जी चूक घडलेली आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावी. आत्ता आम्ही जे बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत, कुठलंही सील काढलेलं नाही आहे मशीनचं. तर साहीच्या साही बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे निर्देश देण्यात येतील. पुढची महत्त्वाची बातमी, अंबरनाथमध्ये आज मतदान होत आहे. अशातच कोहोसगाव परिसरातील एका सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष हे जमलेले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिथे गोंधळ घातला. या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या संदर्भामध्ये पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढलं. या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का याची चौकशी आता केली जाते. मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण मात्र चांगलंच तापलंय.
तर बारामती नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीकरता आज मतदान पार पडतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केलेत। बारामती शहराचा केलेला सर्वांगीण विकास पाहता बारामतीची जनता कुणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यामध्ये तळेगाव नगर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता सुरुवात झाली आहे। एकूण 28 जागा असलेल्या या नगर परिषदेमध्ये 19 नगरसेवक हे बिनविरोध झालेत। तर पहिल्या टप्प्यामध्ये 4 जागांसाठी मतदान झालं, उर्वरित 5 जागांसाठी मतदान हे सुरू झाले। तळेगाव येथील विविध 20 मतदार केंद्रावर शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। मावळची ही काही दृश्य आपण बघतोय। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये तळेगाव नगर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। इथे असलेल्या या नगर परिषदेमध्ये 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले होते। तर पहिल्या टप्प्यामध्ये 4 जागांसाठी मतदान देखील झालं। आता उर्वरित 5 जागांसाठी हे मतदान सुरू झालेलं आहे। त्याची ही काही दृश्य आपण थेट मावळमधून बघतोय।